प्रेमामध्ये व्यक्ती कोणत्या थराला जाईल आणि काय करील याची सीमाच सध्या राहिलेली नाही. अशीच एक घटना समोर येते. प्रत्येकाच्या आता कोणाच्याही घराचं बांधकाम चालू असतं, जडणघडण असते, नवजुनं करायचं असतं आणि त्यासाठी बाहेरचे कामगार घरी बोलवावे लागतात. मग विवाहित असतात, घरामध्ये तरुण मुली असतात, स्त्रिया असतात, त्यांचा वावर असतो, परंतु बाहेरून कामगार घरामध्ये बोलवावेच लागतात, कारण घराचं बांधकाम असतं, जडणघडण असते. अशीच एक घटना समोर आलेली आहे टाईल फरशीचं काम करणाऱ्या एका कामगाराची. आणि ही घटना तुम्ही, ही स्टोरी, रिअल स्टोरी घडलेली तुम्ही आता ऐकल्यानंतर, पाहिल्यानंतर पायाखालची जमीन सरकेल. कारण या तरुणाने जे केलं ते इतिहासात पहिल्यांदा असेल. कारण स्टाईल फरशीचं काम करणारा किशोर किशोर हा 25 ते 26 वर्षाच्या वयाचा हा तरुण किशोर स्टाईल फरशीचं काम करण्यासाठी तो एका मोठ्या अपार्टमेंटमध्ये गेला आणि त्या ठिकाणी ते काम 2 महिने चाललं. कारण काम खूप मोठं होतं, टेंडर खूप मोठं होतं. आणि त्याच अपार्टमेंटमध्ये घराचं काम करत असताना त्या घर मालकींच्याच प्रेमामध्ये पडला किशोर. आणि घर मालकीन सुद्धा तरुण होती, तरुण तडफदार होती आणि त्याच्याच वयाची होती. त्या दोघांचं प्रेम प्रकरण जुळलं, त्या दोघांमध्ये चांगली ओळख झाली आणि प्रेम प्रकरणाचं रूपांतर हे शारीरिक संबंधात झालं. दुपारी फरशीचं काम करायचं आणि जेवणाच्या सुट्टीमध्ये त्याच्यासोबतचे कामगार हे जेवण करायला जायचे आणि हा किशोर तिच्या घरामध्ये जायचा आणि काम वासना तृप्त करून यायचा. शारीरिक संबंध झाल्यानंतर तो यायचा, पुन्हा काम करायचा, संध्याकाळी घरी जायचा. हा नित्यक्रम चालू होता. आणि किशोरचं प्रेम ज्या तरुणीवर झालं होतं तिचं नाव सुषमा. सुषमाचं आणि किशोरचं प्रेम प्रकरण, शारीरिक संबंध बरेच दिवस चालले. ज्या वेळेला त्याचं फरशी बसवण्याचं काम झालं तेव्हा तो त्याच्या मूळ गावी गेला. त्याच्या मूळ गावी गेल्याच्या नंतर सुषमाचं आणि किशोरचं कॉन्टॅक्ट चालूच होता. एकमेकांना नंबर दिलेले होते, दोघं जण एकमेकांना बोलत होते, संपर्कामध्ये होते, व्हिडिओ कॉल करत होते, चॅटिंग करत होते. मग आता खूप दिवस झाले, आता भेटायचंय आपल्याला. मग कसं भेटायचं, तेव्हा येतो मी कधी ना कधी भेटायला म्हणून त्याने फोन ठेवला. आणि त्याने किशोरने चक्क बुरखा घातला. मुस्लिम बांधवात महिला ज्या बुरखा घालतात तो बुरखा किशोरने घातला आणि तो डायरेक्ट बिहारमध्ये आला. कारण ही घटना घडलेली आहे बिहार राज्यातील जहानापूर येथे. बिहारमध्ये घडलेली ही घटना आहे. बिहारमध्ये आला, बिहारमध्ये त्यात सुषमाच्या घरी गेला. गल्लीमध्ये जेव्हा गेला, घरी जाण्याच्या अगोदरच गल्ली लागली, त्या गल्लीमध्ये जेव्हा गेला तेव्हा त्याचं चालचलन हे पुरुषासारखं गरीतल्या लोकांना, तरुण बांधवांना दिसलं. त्यावेळेला त्याला रोखण्याचा आवाज दिला, थांबवलं, परंतु तो काही बोलत नव्हता. कारण आवाज हा पुरुषाचाच होता, कारण तो किशोर होता. लेडीज, मुस्लिम बांधवांच्या लेडीजच्या पोशाखामध्ये आलेला बुरखा घालून हा तरुण किशोर, नागरिकांना तेथे संशय आला, त्याला थांबवलं, परंतु तो काही बोलत नव्हता. त्याच्या चालचलनावरून पुरुष आहे असं नागरिकांना वाटलं. त्यांनी थांबवलं, त्याला गोल राऊंडने आळा घातला आणि राऊंडमध्ये घेतल्यानंतर विचारपूस करू लागली, परंतु तो बोलत नव्हता. त्यातीलच एका नागरिकांनी त्याच्या चेहऱ्यावरील बुरखा हा वरी उचलला. त्यावेळेला तो पुरुष आहे असं सर्वांना दिसून आलं. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी त्याला बेदम चोप दिला, मारहाण केली, लाथाबुक्याने त्याला तुडवण्यात आलं. त्यानंतर पोलिसांना कळवण्यात आलं. पोलिसांनी किशोरला ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्यानंतर जेव्हा त्याने सांगितलं मी कोणाला भेटण्यासाठी आलो, तेव्हा सुषमाला बोलवण्यात आलं. सुषमा देखील आणि किशोर देखील समोरासमोर बसले. त्यावेळेला संपूर्ण या घटनेचा खुलासा झाला आणि आमचं प्रेम प्रकरण आहे, आम्ही स्टाईल फरशीचं मी काम करत होतो तेव्हा आमचं प्रेम प्रकरण जुळलं आणि त्यातून पुन्हा भेट आमची लांबली होती. भेटण्याची इच्छा झाली म्हणून मी भेटायला आलो. त्याने सुषमाचं नाव घेतलं आणि सुषमाची देखील इज्जत चव्हाट्यावर आली. सुषमाचं नाव घेतलं नसतं तर आज तिचा संसार देखील सुखी राहिला असता. आज या घटनेनंतर बदनामी तर झाली, परंतु त्याला सक्त शेवटची वॉर्निंग देऊन त्याला तिथून त्याच्या मूळ गावी मध्य प्रदेशला पाठवण्यात आलं. या घटनेतून आपल्याला काय शिकायला मिळतं? प्रेम प्रकरण क्षणिक सुखासाठी, या नाशिवंत देहासाठी, सुखी संसार, मुलं बाळ, इज्जत, आईवडील, गाव, आज चव्हाट्यावर त्याची काळजी न करता या तरुण, नवविवाहित महिला तरुणी, विवाहित तरुणी आज टोकाचं पाऊल उचलताना दिसून येत आहेत आणि शारीरिक भूक भागवण्यासाठी आज असे पाऊल उचलतात. सुखी संसार आज उद्ध्वस्त फक्त आणि फक्त जास्त टक्केवारी आहे ती म्हणजे अनैतिक संबंध. अनैतिक संबंधाचं प्रकरण सध्या जास्त आहे आणि यातून सावरण्याची खूप मोठी गरज आहे. या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतं? रिअल मराठी क्राईम स्टोरीज बद्दल आपली प्रतिक्रिया करून बॉक्समध्ये कळवा. रिअल मराठी क्राईम स्टोरीज पाहण्यासाठी आपल्या चॅनल सोबत राहा. बेल आयकॉन घंटी ऑन करा. MMG न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील रिअल मराठी क्राईम स्टोरी सोबत. तोपर्यंत
धन्यवाद.